नाही आणि दगड हाणला पाडच पाडला पाहिजे. पाड नाही पडू द्या, निदान निदान कैरी तरी पाडावा. पाड नाही कैरी नाही जळल्याला पाड येतो, घरी जाऊन चगली तू का मुद्द्या अगोदर पाहिजे. मी पुसतला गेलो, पुसतला कीर्तनाला. तुम्ही म्हणता तू इतक्या लांब लांब टाकली पुसतला मग कीर्तन होतं, त्याला नाही सुचत, त्यानं जावा पुसतला मग कीर्तन. आणि मी काय म्हणलो, तिन्ही देव जसे परभरणीचे ठसे. माझ्या मागचा गाय काय म्हणला, तिन्ही देव जसे परभणीचे ससे. रेंगून जातो खिडकी वाटो पाहतो, खिडकीला 3 तारा आडकी त्याला घुंगर 12 सुपारी कापतो, करा करा पान खातो 13 तिकडून आला व्यापारी काढतो पदर घालतो वारा. व्यापाऱ्याच्या इथून आणतो हांडा पाणी आणतो, गंगाचं वाडा बांधतो, भिंगाचं वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्याला 7 दरवाजे, 7 दरवाजाला 7 कुलप. 7 कुलपाची होतो मी किल्ली उघडीतो देव खोली, खोलीत होती घडी, घडीत वाजला एक, मी पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचा लेख. ठाला विठाला अभंग तुकाराम महाराजाचा आहे, अभंग 4 चरणाचा आहे, अभंग उपदेश प्रकरणातला आहे, अभंग नामाचा महत्व सांगणार आहे. काय अभंग संत पर, काय अभंग मागणी पर, काय अभंग नाम पर, काय अभंग उपदेश पर. काय रमण महाराज आज पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी नामाचं महत्व सांगणारा अभंग घेतलाय आणि उपदेश प्रकरणातला अभंग आहे. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या समाजाकडे नजर टाकली. हे समाज जगद्गुरु तुकाराम महाराजाला कुठेतरी गुरुफटलेला दिसला, कुठेतरी असा आडरानानं चाललेला दिसला. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजाला कळवळ आली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज कवी डोळाने येतो कळवळा म्हणून. जगद्गुरु तुकाराम महाराजाला समाजाचा कळवळा आला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजानं अनेक ठिकाणी उपदेश केला. जगद्गुरु तुकाराम महाराजानं देवाला उपदेश केला, देवाला उठा पांडुरंगा, उठा वाजव एकदा गायकच्या नावाने टाळी. गायक असे पाहिजे मुद्द्या गुदा. आंब्याच्या झाडाला दगड हाणायचाच नाही आणि दगड हाणला पाडच पाडला पाहिजे. पाड नाही पडू द्या, निदान निदान कैरी तरी पाडावा. पाड नाही कैरी नाही जळल्याला पाड येतो, घरी जाऊन चगली तू का मुद्द्या अगोदर पाहिजे. मी पुसतला गेलो, पुसतला कीर्तनाला. तुम्ही म्हणता तू इतक्या लांब लांब टाकली पुसतला मग कीर्तन होतं, त्याला नाही सुचत, त्यानं जावा पुसतला मग कीर्तन. आणि मी काय म्हणलो, तिन्ही देव जसे परभरणीचे ठसे. माझ्या मागचा गाय काय म्हणला, तिन्ही देव जसे परभणीचे ससे. गायक 1 नंबर, वादक 1 नंबर, सिस्टीम 1 नंबर, चॅनल वाले 1 नंबर. तुम्ही ऐकणार 1 नंबर. कोण म्हणलं महाराज 2 नंबर? महाराज पण 1 नंबर. बापू कुठं कुठं आवडत नाही. गायक चांगले असते तर वादक चांगला नसते, वादक आणि गायक चांगले असले तर महाराज चांगला नसते. गायक वादक महाराज चांगले असले सिस्टीम चांगली नसती. गायक वादक महाराज सिस्टीम चांगली असली ऐकणारे चांगले नसतात. महाराजांना किती सांगू, कोठे काही कोठे काही
एक आहे एक नाही. कोठे काही एक आहे एक नाही. कुठं कुठं गायक चांगले असतात, महाराज चांगला असतंय, वाजणार चांगला असतंय, सिस्टीम चांगली असती, पब्लिक भरपूर असती, पण पाकिटच नसते. इथं सगळं चांगलं. कुठे गेले आमचे यजमान? हसायलेत. यजमान म्हणले तुम्हाला हार घालतो आणि मळ्यात जातो. मी म्हणलं ना काय बाबा तुमच्या पाया पडतो. इथं सगळं चांगलंय. गायक धोरणात असावा, कीर्तनकार धोरणात असावा, वाजणार धोरणात असावा ना ऐकणारे धोरणात असावा. तेव्हा कीर्तन रंगत. प्रवासाला गाडी चांगली असावा, रस्ता चांगला असावा, ड्रायव्हर पेलेला असावा. पाणी म्हणालो पाणी. तसं इथं सगळं चांगलंय. जगद्गुरु तुकाराम महाराजांना देवाला उपदेश केला. देवाला उठा पांडुरंगा समोर. याच्या पुढे जाऊन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संताला उपदेश केला. उठा साधू संत साधा पुनीहित साधा पुनीहित जाईल हाणार देह जाईल हाणार देह मग पैसा गायक म्हणले असते महाराज नवीन आहे, पण परमान काकड्यातले आहेत बुवा. काकड्यातले परमान आहे, त्याला अभ्यास करावा लागतो बापू. आज इळकुंकडे गेला मिळ नाही लागला. अभ्यास होत नाही. तुम्हाला वाटलं का सोपं आहे? इथे एखाद्या माणसाला बोल म्हणावं, ते काय म्हणते? ऐका आणि आवाजाकडे असू द्या. लागलीच्या ठिकाणी पंगत बसणारी महिला इकून बसा, बाया बाया इकून बसा. गडी काय मसून वाट्या झाडायचे का? गायन करणं सोपं का? कीर्तन करणं सोपं का? पकवाद वाजणं सोपं का? टाळी वाजणं सोपं? पंडित भाऊ काय सोपं? मग कवा वाजवायची टाळी? वाजवी टाळी वाटी. उठा साधू संत साधा आपण जाईल हा नरदेव मग कैसा भगवंत. देवाला उपदेश केला, संताला उपदेश केला, मनाला उपदेश केला, जनाला उपदेश केला. नको नको मना गुंतू माया जाईल. जनाला पण उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ, करा पंढरीनाथ. उठा जागे वारे आता, जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ, चरणी ठेवा माता चुकवायचा जन्माच्या धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जना सोयरे पिटून वा टाळी वाजवा एकदा. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. अनेक ठिकाणी उपदेश केला. करा रे बापांनो साधन हरीचे, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. विसरली तया थोर झाली हानी, बचतीला खाणी 84चे. आपण परमाणू जरा कमीच घेऊ, नाही तर काय होईल? पोय पाव किलो कडीपत्ता अर्धा किलो तसं होऊ देऊ नका.
विसरली तया थोर झाली हानी आणि पचतीला खाणी 84च्या उपदेश आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज दिसन त्याला म्हणू लागले, दिसन त्याला भेटन त्याला हाका मारू मारू सांगू लागले. हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, नाम घ्या म्हणू लागले, नाम. पण जगद्गुरु तुकाराम महाराजाचं ऐकायला कोणी तयार नव्हतं. मग अशीच परमान झालं, पुढे तर येणं दे कवी डोळा आणि येतो कळवाळा म्हणून ये. मग तुकाराम महाराजांना शिया सुरू केल्या. शिया किती सांगू तरी नाही कधी भटकीचे, किती सांगू तरी नाही कधी भटकीचे. हो पुढे शिंदडीचे रडतील, पुढे शिंदडीचे रडतील. महाराजांना मग शिया दिल्या. शिया किती सांगू तरी ना ऐकती बटकीचे आणि पुढे सिंदळीचे रडतील. मग काही साधक मंडळी म्हणून संत कुठं शिव्या देतात का? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टविती परकारी परोपकारी. आपलं लेकरू एखाद्या उन्हात खेळायलं, त्याची माय म्हणते बाळ्या तू मड घरात होऊ दे, घरात बसू दे, घरात बसू दे. माईच्या अंतकरणामध्ये प्रेम असते का नाही? तसं संताच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे. संत तुम्हा आम्हाला शिया देऊन म्हणले किती सांगू तरी नाही ऐकती बटकीचे आणि पुढे सिंदळीचे रडतील. आणि एवढं सांगून जर तुम्हाला नाही कळालं मग जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणले? हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. वाजवा टाळी. पिंगा ग बाई पिंगा ग, अवघा भांगड पिंगा ग, एका जनार्दने आमचे काय जाईल. पिंगळा महाद्वारी बोलो बोलो बघता, पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोलो बोलो
आमचं काय जाणार आहे म्हणजे. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना अनेक माणसाला अभंगाद्वारे उपदेश केला. मग शेवटला जगद्गुरु तुकाराम महाराजाला अशी दया आली. मग महाराजांना तुमच्या पायावर मस्तक ठेवलं. लागण्या पाया विनवे तुम्हारा, लागण्या पाया विनवे तुम्हारा, लागण्या पाया विनवे तुम्हारा, लागण्या पाया विनवे तुम्हारा, करताळू तुम्हाला खरटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हसू कसं होला सरकी नाही. महाराज म्हणले हाताने टाळी मुखानं नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा आणि हसू कसं होला स्वर्गी नाही. हे जे सुख सोहळा आहे ना स्वर्गात नाही. एका ठिकाणी महाराजांना वर्णन केलं, स्वर्गीची अमर हिची ताती देवा. वाजवा एकदा टाळी. वा रे वा, गायक एक नंबर गायक आहेत, एक नंबर. स्वर्गीची आम्हाला येते ती देवान मूर्ती. दुसरा वर्ग कळाला पण मिळाला नाही. देवाधिकाला कळाला पण इथं येऊन त्याला जन्म घेता येत नाही. म्हणून त्याने इच्छा केली स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती देवा. हे राजभाऊ महाराज सांगा ना, तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे. पंडित भाऊ तुम्ही माझ्याकडे पाहिले म्हणून तसं तू काही सांगायला. स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती देवा आणि मूर्ती लोकी व्हावा जन्म आमा. देवा इच्छा करायला इथं जन्म घ्यायची आणि हे भजन करायचे. मग दुसरा वर्ग त्याला कळाला पण मिळाला नाही. आणि तिसरा वर्ग मिळाला नाही कळाला नाही. पशु पक्षी. पशु काय पाप, पशु काय पाप पुण्य जाणारी, पशु काय पाप पुण्य जाणती. पशु पक्षाला काय काहीच नाही. माणसाला कळत आहे. माणसानं इंद्रिय जिंकाव, देव जिंकाव आणि जग जिंकाव. ज्यानं जग जिंकिलं, ज्यानं इंद्रिय जिंकिले, ज्यानं देव जिंकिला, काळ जिंकिला, त्यानं देव जिंकिला. इंद्रिय कोणी जिंकिले? नंदू महाराज साधू संतांनी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. जगद्गुरु तुकाराम महाराज भंडाऱ्या माळा भजन करत असताना काही गावातल्या त्यांच्या विरोधक लोकांनी त्यांच्याकडे एक स्त्री पाठविली. जगद्गुरु तुकाराम महाराजाचा छळ करण्यासाठी, जगद्गुरु तुकाराम महाराजाचा अपमान करण्यासाठी. इंद्रिय जिंकिले याच्यावर बोलायलो. इंद्रिय. जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या मुखातून काय शब्द निघाले?
सुनानं किती बी बापू काम करू दे, नवीन सुनानं, पण सासू तिला बोलल्याशिवाय राहत नाही. आणि नवीन कीर्तनकारानं किती बारीक चिंतन करू दे. कसं काय झालं कीर्तन? बरं झालं नवीन होतं. अजून काय सांगायचे? हो आपा काय सांगायचं? हा? पण नवीन सुनाला सासूची धासपूस, नवीन कीर्तनकाराला गायक वादकाची धासपूस. कीर्तन झाल्या वादकाला म्हणा जमलं का? जमलं, पण जरा तालातून जाऊ लागलं. तालात कवायचा तस सून सासू संग शेतात निघाली. दोघी सासूना सून आपली नवीन होती बिचारी, डोसक्यावर टोपलं, माग 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 सासूच्या पावला पाऊल पावला पाऊल पावला पाऊल. वाटत भेटली मी शांताबाई. शांताबाई म्हणल्या तू सून तर कशी माग मागच चालवली. सासू म्हणजे तिच्या पायात दगड बांधले, दगड. मग दुसऱ्या दिवशी सूनबाईनं आपला कामधंदा आटपिला, निघाल्या पुन्हा शेतात पंडित भाऊ. मग सूनबाई पुढे निघाल्या, सासूबाईच्या पुढं. पुन्हा आल्या काशीबाई. हा सूनबाई तर कशा पुढं पुढं चालल्यात, तिच्या पायात मुंग्या दाटल्यात, मुंग्या. पुन्हा तिसऱ्या दिवशी पुन्हा कामधंदा आटपिला. मग तिला वाटलं आता सासूच्या संघ संगत चालावा, ती संघ संगत चालायली. पुन्हा भेटल्या काशीबाई. आज तर सूनबाई लई संघ संघ मग सवत झाली, सवत. सुनानं चालायचं कसं? तसं कीर्तनकाराच्या मागे 4 काम. परकाराचे 3 तुका म्हणे केले जन. विनोद केला की विनोद केला, चिंतन केलं की चिंतन केलं, गायन केलं की गायन केलं. आणि विनोद जर केला, विनोदच केला, गायन केलं की गायनच. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले. तुम्हाला वाटते तालात असावा, यायला वाटते स्वरात असावा, काही मंडळीला वाटते विनोद चालावा, काही मंडळीला वाटते चिंतन चालावं. कीर्तनकाराच्या मागे 4 काम. आपली जर आहे माय माऊली स्वयंपाकाला बसली, तिच्या मागे 4 काम. कोणते? काटवटीतली भाकर थापली पाहिजे, तव्यावरची पलटली पाहिजे, पुढं लावलेली फिरली पाहिजे, आणि सरपण बरोबर लोटण्यात आलं पाहिजे. नाही तर काटवटीतली मोलडी, तव्यावरची चिटकली, पुढं लावलेली पिटली, सरपण गेलं कुटांवर पिटत, आणि आत्या लावत्यात बाकूला चुना. जमते का? तसं कीर्तनकाराचं काम. मग आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, स्वर्गीची अमर इच्छिता ती देवान मूर्ती लोकी व्हावा जन्मामा. तुम्ही हातानं टाळी आणि मुखानं नाम घ्या. नामाचा महिमा असा आगाद आहे, असा आगाद आहे. नाम सोपं आहे, ते जर नाव घेतलं तर जन्मांतरीचं पाप जळून जाते. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतरीचं पाप जळून जाते. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. घेताना आमच्या आबासाठी टाळी वाजवा. वा, जुने भजनी आहेत, जुने. आज असं झालं बापू, गायक वादक सिस्टीम, सतारबाईच्या पोरीचं लग्न, मुंबईचा बँड. आज झालं कृष्ण महाराज. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाची. नामाची ताकद सांगावी. नाम घ्यायला पैसा लागत नाही, नाम घेता न लागे मोल, नाम मंत्र नाही खोल. नाम फुकट आहे, नाम फुकाचे फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे
कसं असतंय कीर्तन बसणाऱ्यानं टाळ्या वाजवायचं म्हणणाऱ्यानं म्हणायचं वाजणाऱ्यानं मग कीर्तन करायला होईल असं पहिले गाडीवर वळायचा येल रचायचे वळायचा येल पेंड्या आणि मग ह्या ते हेल उज्जाचा मग 2-3 माणसं बोलवायचे एक जण वरी राहायचं सोलीचा चाळ काढायचं खाली एक जणच राहायचं बाकीच्या नुसतं ते धकाला येत नाही नुसता सोलीला त्याला वाटतं लय वाढायला की ते म्हणते बस आवळा काय आवळा सगळ्यांना चौकून चौघांना खेळली मिळली मी काय मारत नाही मी काय कीर्तन करणे आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चालेल प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळ आरती तसे भक्ती मनोनी बोल जरी गंगावती तरी तुम्ही स्वीकाराल मी एक पामर आहे मज पामर आहे काय थोरपण आणि पायीची वाहन पायी बरी तुम्ही महेशाच्या मूर्ती आहेत मी तुमच्या पायाची चप्पल आहे पण डेअरिंग केली आणि माणसानं डेअरिंग करायला फेल नाही पाहिजे डेअरिंग करायची मनुष्य जीवन हे कल्पतरूचं झाड आहे मनुष्य जीवन हे कल्पतरूचं झाड आहे पंढरीचा पांडुरंग परमात्मा जी तुम्ही मनाला इच्छा करता ती तुम्हाला द्यायला तयार आहे त्या कल्पतरू एकदा टाळी एक नंबर प्रमाण गेलं जशी आपण इच्छा करतो तसं आपला भगवान परमात्मा इच्छा पुरवायला बसलेला आहे पण निष्ठेने इच्छा करा प्रेमानं इच्छा करा देव दिल्याशिवाय राहणार नाही आता येताना आमच्या गाडीमध्ये विषय झाला आमच्या गावचे सरपंच मुरलीधर गोरे ते 10-15 वर्षाखाली आळंदीला शिकायला होते शिकायला असताना हिरामन महाराज ते मधुकरी मागायला जायचे एकदा मधुकरी मागायला गेले त्यांनी मधुकरी मागितली आणि त्याला त्या गावाहून आळंदीत यायला 10 रुपये लागत होते ते म्हणले मी भाजीनं कॅन्ड भरली भाकरीचं गतुडं बांधलं पण 10 रुपये बापू माझ्याजवळ नाही पण ते म्हणले माऊली व विश्वास ठेवायचा 10 रुपये मला कोणतरी देणार आणि 10 रुपये मला गावसाणार पण देवानं म्हणले मग एवढी परीक्षा पाहिली मी बिन तिकटाचा एसटीत घुसलो आणि तिसरा पायरी व पाय टेकायचा की 20ची नोट दिसली म्हणजे देव इच्छा पूर्ण करतो फक्त निष्ठा पाहिजे आणि निष्ठेनं करायला पाहिजे तसं आवडीनं भावी हरिनाम घेशील तुझी चिंता त्याशी सर्व आहे नामस्मरण करा पण आवडीनं करा आवडीनं करा निष्ठेनं करा चोकोबा गायचा प्रसंग एकदा भजन करा ठाला विठाला चोकोबा गायच्या जीवनामध्ये आषाढी पंढरीची वारी सातत्यानं कितीतरी दिवसापासून चालत आलेली परंपरेची घरामध्ये वारी योगायोगाने एक दिवस असा आला आषाढीची वारी आली मंडळीचं बाळात पण जवळ आलो 9 महिने पूर्ण झाले 9 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर आषाढी कार्तिकीची वारी जवळ आली एक विचार डोक्यामध्ये घरी मंडळीचं बाळात पण आहे आणि भगवान परमात्म्याची वारी वाड वडिलापासून कित्येक दिवसापासून चालत आलेली वारी एक दिवशी मंडळीनं चोकोबा गायला प्रश्न केला धनी तुमच्या मनामध्ये काहीतरी येतंय काहीच नाही म्हणले पांडुरंग परमात्म्याची वारी जवळ आली तुम्ही एक काम करा मंडळी म्हणले तुमच्या बहिणीला इथं आणून सोडा आणि तुम्ही वारीला निघून जा चोकोबा गाय म्हणले काही हरकत नाही चोकोबा गाय घरातून निघाले घरातून जसे निघाले तसे बहिणीला आणायला गेले नाही नेट पंढरपूर ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेले. ब्रह्मांडाचा मालक ईश्वराचा जनिता जगाचा पोशिंदा पांडुरंग परमात्मा. पांडुरंग परमात्म्याच्या घरात सावरंग दरे हाका मारी. सुखमत घरा सावरंग दरे बोगणादार हाका मारी. वैनी उघडादार हाका मारी. उघडादार हाका मारी. उघडादार हाका मारी. उघडादार हाका मारी. सुखमत घरा हाका मारी. सुखमत घरा हाका मारी. वैनी उघडादार हाका मारी. वैनी उघडादार हाका मारी. वैनी उघडादार हाका मारी. उघडादार हाका मारी. वैनी उघडादार हाका मारी. पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यामध्ये पाणी. चोकोबारायाच्या पत्नीचं बाळातपण आहे आणि हे भक्त पंढरीची वारी करायला आला. ब्रह्मांडाचा मालक ईश्वराचा जनिता जगाचा पोशिंदा धाड दिली विटेवरून खाली उडी मारली. चोकोबारायाच्या गावाकडे आले. होबी होप चोकोबारायाच्या बहिणीवाणी रूप धारण केलं. हिरवगार लोकडे, कंपळाला कुंकुये, हातामध्ये बांगडे आहेत. आणि जगाचा मालक चोकोबारायाच्या दारात गेला आणि हिरामान तुम्ही उघडादार हाका मारी. वैनी उघडादार हाका मारी. वैनी उघडादार हाका मारी. दार हाका मारी. चोकोबारायाचं दाराला वाजविलं. वैनी चोकोबाची बहीण झाला सारण धरण. वैनी दार उघडा हाका मारी. मधातून चोकोबारायाच्या पत्नी आल्या. समोर पाहिलं होबी होप ननंदबाई. चोकोबारायाची साक्षात बहिणीवाणी रूप धारण केलेलं. हातामध्ये बांगड्या आहेत, हिरवगार लुगडे, कंपळाला कुंकुये. या वहिनी, या वहिनी, तुमचे भाऊ आलते ना तुम्हाला न्याला. त्यावेळेस बहीण म्हणल्या भाऊ न्याला आलते, पण भाऊ मला गावामध्ये सोडला आणि वारीला निघून गेले. ब्रह्मांडाचा मालक ईश्वराचा जनिता जगाचा पोशिंदा घरामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर साखरेच्या डब्यात साखर नाही, तेलाच्या कॅन्डीत तेल नाही, पिठाच्या डब्यात पीठ नाही. देव एका कोपऱ्यामध्ये बसले आणि ढसा 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 रडायला लागले. काय भक्ताची निष्ठा आहे. पत्नीची डिलिव्हरी जवळ आलेली आहे. घरामध्ये धान्य नाही, घरामध्ये अन्न नाही, तरी तो भक्त ज्ञानोबा तुकारामाचा गजर करीत पंढरपूरला गेलेले. देवानं साक्षात ब्रह्मांडाच्या मालकानं साक्षात चोकोबारायाच्या पत्नीचं बाळातपण केलं. न सांगता करी सर्व काम. एकदा टाळी. न सांगता करी सर्व काम. साक्षात ब्रह्मांडाचा मालक ईश्वराचा जनिता जगाचा पोशिंदा चोकोबारायाच्या पत्नीचं बाळातपण केलं. काही दिवस निघून गेले. दिवस निघून गेले. चोकोबाराया पंढरपुरातून घराकडे आले. घराकडे आले. घरी आल्याच्या नंतर कवाड वाजिलं. पत्नीने कवाड उघडलं. 1-1.5 महिन्याचं लेकरू बाजावर खेळायला आले. चोकोबारायानं डोळे भरून लेकराकडे पाहिलं. चोकोबारायानं डोळे भरून पत्नीकडे पाहिलं आणि पत्नीला म्हणते तुझं हे बाळातपण कोणी केलं. पत्नी म्हणायला लागली तुम्ही तुमच्या बहिणीला आणून सोडलं, तुम्ही पंढरीच्या वारीला गेला तर मला विचारतात तुझं बाळातपण कोणी केलं. त्यावेळेस दादा चोकोबाराया एका कोपऱ्यामध्ये बसले. दोन्ही पायाच्या मधामध्ये मुंडकं धरलं आणि चोकोबाराया ढसा 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 रडायला लागले. त्यावेळेस चोकोबारायाची पत्नी म्हणली धनी मालक तुम्ही का रडता.
चोकोबा राय म्हणले अगं येडे, मी तुझ्या बहिणीला आणायला गेलो नाही, मी माझ्या बहिणीला या ठिकाणी आणून सोडलं नाही. मग मंडळी म्हणाल्या 1.5 महिना जे तुमची बहीण म्हणून आपल्या घरी होती ती कोण होती? साक्षात जगाचा मालक होता म्हणले, ब्रह्मांडाचा मालक, ईश्वाचा जनिता, जगाचा पोशिंदा. साक्षात जगाच्या मालकानं म्हणले आपल्या बहिणीचं रूप धारण करून तुझं बाळातपण केलं. पण कवा केलं? आवडीनं भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. देव जर आवडला आणि त्याचं आवडीनं भजन केलं, आम्हा नाही चिंता अन्न वस्त्र या आणि आमूचा मावली. आज काय खरे आपल्याला कोणी कापूस दाबा ठेवून नसतो, रात्रभर टेम्पो तुडीला 300 रुपये कोण दिले नसते. आपण 200-200 रुपयाचं रोज पाणी प्यालत राहू. आपली का लायकी आहे का काय? केवढा हार घातला, केवढा हार घातला. वाजवा एकदा यजमानच्या नाव म्हणतात. कुठे यजमान? तुम्ही मला दिसते का? तुम्ही नाही दिसले मला कसं धडधड व्हाले. काय प्रेम आहे हे? कशामुळे? आवडीनं भावे.